रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय तर बनवा आज काहीतरी हलकं फुलकं आणि चटपटीत, ते म्हणजे कढी चावल। ही अगदी सोपी आणि चटपटीत रेसिपी आहे। चला तर रेसिपी पाहूया। कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मिरची लसूणचं वाटण करून घेऊया। मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी 8 ते 10 मिरच्यांचे तुकडे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या। 1 वाटी दही घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। बेसन पिठाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत। आता फोडणीसाठी इथे 2 चमचे तेल घेतले, त्यामध्ये घातली आहे मोहरी। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं जिरं। जिरंही छान फुललं पाहिजे। आता मग त्यामध्ये घालूया मिरचीची पेस्ट आणि कढीपत्त्याची पानं। आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद। हळदसुद्धा या मसाल्याबरोबर परतून घेऊया। आता यामध्ये पातळ केलेलं दही घालायचं आहे आणि दही घातलं की गॅसची फ्लेम लो करायची आहे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, तेच भांडं विसळून आपण यामध्ये घालणार आहोत। कढी उकळते तोपर्यंत आपण कांद्याचे भजी करून घेऊया। 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घेतले, त्यामध्ये घालते आहे 3 चमचे बेसन पीठ, थोडासा ओवा असा हातावरच क्रश करून घालायचा आहे। अर्धा चमचा मिरची पावडर घालते आहे। मिरची पावडर नसेल घालायची तर बारीक कट केलेली मिरची घातली तरी चालेल। धने पावडर घालते 1 चमचा, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आता पाणी घालूया। आता हे सर्व जिन्नस कोरडेच आपण आधी मिक्स करून घ्यायचे। सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता मग यामध्ये घालायचं आहे थोडासा सोडा। सोडा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। पाणी घालूया म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल आणि आपलं पीठही व्यवस्थित भिजवून घेऊया। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही हे पीठ भिजवायचं नाही, अगदी सरबरीत असं या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ भिजवायचं आहे। हे पहा, कढीला छान उकळी आली आहे। आता सगळ्यात शेवटी आपण मीठ घालूया। आधीच मीठ घातलं तर कढी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे कढीला छान उकळी येऊ द्यायची आणि शेवटला मीठ घालायचं। आता भजी तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, आता तेलामध्ये भजी सोडूया आणि छान खरपूस रंगावर हे भजी आपण तळून घेऊया। मी इथे कांदा भजी केलेले आहेत, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही प्लेन भजी केले तरी चालेल। प्लेन भजी करताना बेसन पिठामध्ये फक्त पाणी, मीठ आणि सोडाच घालायचा असतो। एकदम साधे सिंपल भजीसुद्धा या कढीमध्ये खूप छान लागतात। बरेच ठिकाणी प्लेन भजी करतात सुद्धा। हे असे कांदा भजी कधीतरी करून पहा, खूप छान लागतात कढीबरोबर। आपले सर्व कांदा भजी तयार आहेत। आपण 2 बॅचमध्ये हे कांदा भजी तयार करून घेतले आहेत। आता हे गरम असताना या कढीमध्ये सोडायचे। भजी मिक्स करून घेऊया आणि आता यावरनं एक आपण तडका देणार आहोत। त्यासाठी इथे मी थोडंसं तेल घेतलंय गरम करून, त्यामध्ये घातली आहे थोडीशी मोहरी। मोहरी छान फुलली की मग त्यामध्ये घालायचे 2 लाल सुक्या मिरच्या। ते छान तडतडली गेली की मग यामध्ये घालायची थोडीशी मिरची पावडर आणि हा गरम गरम तडका या कढी पकोड्यावरती घालायचा आहे आणि हा गरमागरम कढी पकोडा मस्तपैकी भाताबरोबर सर्व करायचा आहे। यावरतून कोथिंबीर गार्निश केलेली आहे। तसं तुम्ही पोळीबरोबर सुद्धा हा कढी पकोडा खाऊ शकता, पण गरम कढी पकोडा गरम भाताबरोबर खाण्याची काही मज्जाच वेगळी असते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।